आपण इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 14 काळे केस या पाठाचा स्वाध्याय सोप्या भाषेत अभ्यासणार आहोत. स्वाध्यायातील पहिली कृती आहे आकृत्या पूर्ण करा. त्याच्यामध्ये आहे तिसऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्ये. पहा, उजव्या बाजूला भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात. पावसाळ्यात दिशा धूसर झालेल्या असतात. कधी पावसाची नाजूक रिमझिम सुरू असते, कधी धो धो कोसळणारा पाऊस असतो. आहे कृती. लेखक सर्व काळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. म्हणजे लेखक नेहमी विचार करत असताना कोणत्या गोष्टींचा शोध घेतो, तर नव्या नव्या कल्पना, अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी शब्द. दुसरी कृती आहे कारणे शोधा. त्याच्यामध्ये आहे विधान. लेखकाला स्वतःच्या केसांच्या काळेपणाबद्दल विचारलेल्या प्रश्नाचे आश्चर्य वाटले नाही, कारण या प्रश्नाची लेखकाला सवय झालेली आहे. एवढे वय होऊनही लेखकाचे केस अजूनही काळे होते व प्रश्न विचारणाऱ्याचे केस पांढरे झाले होते. आकृती आहे. लेखकाच्या खनपटीला बसलेला माणूस केसांच्या क्षुल्लक प्रश्नाचा तगादा लावत होता, कारण तो माणूस केसांचा पांढरेपणा लपवण्यात अयशस्वी ठरत होता. हतबल झाला होता. केसांचा पांढरेपणा लपवण्याची युक्ती लेखकांकडून मिळेल असे त्याला वाटत होते. तिसरी कृती आहे खालील शब्दसमूहांचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. केसभर विषयांतर म्हणजेच अगदी थोडे सुद्धा विषयांतर. केसांत पांढरं पडण्याची लागण, केस पांढरे होणे. प्रकाशानं ताजी झिलई दिलेले झाड, प्रकाशामुळे चमकणारे झाड. अशा पद्धतीनं आपल्याला या शब्दसमूहांचा अर्थ लिहायचा आहे. चौथी कृती आहे खालील वाक्प्रचारांचे अर्थ लिहून तक्ता पूर्ण करा. वाक्प्रचार आहे गुडघे टेकणे, अर्थ आहे शरण येणे. खनपटीला बसणे म्हणजे सारखे विचारत राहणे. तगादा लावणे, पुन्हा पुन्हा विचारत राहणे. निकाल लावणे, संपवणे. पिच्छा पुरवणे, एखाद्या गोष्टीचा सतत आग्रह धरणे. पाचवी कृती आहे खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. आपल्याला इथे 5 शब्द दिलेले आहेत. त्यातला प्रत्येक शब्द घेऊन आपल्याला एक वाक्य तयार करायचं आहे. पहिला शब्द आहे निष्णात. डॉक्टर तात्याराव लहाने निष्णात नेत्रतज्ञ आहेत. झिलई, घरातील जुन्या भांड्यांना झिलई दिल्यास ती चकाकू लागतात. नित्यनेम, वारकरी दरवर्षी नित्यनेमाने पंढरीच्या वारीला जातात. लहरी, अवकाळी आलेल्या लहरी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले. तगादा, कर्जफेडीसाठी बँकेने शेतकऱ्यांकडे तगादा लावला होता. प्रश्न 6 आहे खालील वाक्यांतील अलंकार ओळखा. नव्या कल्पना कारंज्याच्या तुषारांप्रमाणे उडू लागतात. अर्थात इथे उपमा हा अलंकार आहे. तो देखावा मुख्या शब्दांनी बोलतो. इथे चेतन गुणोक्ती हा अलंकार आहे. आणि कल्पना ही देखील लक्ष्मीसारखी असते. इथे सुद्धा कल्पनेला लक्ष्मीची उपमा दिलेली आहे. हा उपमा अलंकार आहे. 7वी कृती आहे खालील वाक्यांतील परस्पर विरोधी शब्दांचे शब्दसौंदर्य अनुभवा आणि त्याचा आस्वाद घ्या. अशा वाक्यरचना करण्याचा प्रयत्न करा. पहा, वाक्य आहे मातीच्या ढिगात सुखदुःखांचे माणिक मोती आढळतात. इथे 2 विरुद्धार्थी शब्द आहेत, सुख व दुःख, आणि त्यांचा योग्य उपयोग जो आहे तो इथे या वाक्यामध्ये केलेला आहे. हे परस्पर विरोधी शब्द आहेत. आपल्याला यासारखं एखादं वाक्य तयार करता येते का ते पाहूया. पहा, मैत्री करताना गरीब श्रीमंत असा भेदभाव करू नये. इथं वाक्य दिलेलं आहे. त्या प्रश्नातली गर्भित प्रशंसा उघड असते. अर्थातच इथं गर्भित आणि उघड हे 2 शब्द जे आहेत ते परस्पर विरुद्धार्थी शब्द आहेत. आता आपल्याला या प्रकारचे एखादं वाक्य तयार करता येते का ते पाहू. घरातून लवकर निघाल्यास शाळेत पोहोचण्यास उशीर होत नाही. वाक्य दिलेलं आहे. स्तुती निंदेची पर्वा न करणारा मी. आता स्तुती व निंदा हे परस्पर विरोधी 2 विरुद्धार्थाचे शब्द आहेत. पहा, आपण यावरून एक वाक्य तयार करू. मदत करताना फायद्या तोट्याचा विचार कधी करू नये. वाक्य दिलेलं आहे. प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं. इथं प्रश्न व उत्तर हे 2 शब्द परस्पर विरुद्धार्थाचे आहेत. आपल्याला यासारखं एखादं वाक्य तयार करता येते का ते पाहूया. यश आनंद देते, अपयश दुःख देते. पहा, इथे यश अपयश ही विरुद्धार्थ शब्दांची जोडी आहे. तसेच आनंद दुःख ही सुद्धा विरुद्धार्थी शब्दांची जोडी आहे. अशा पद्धतीनं आपण ह्या शब्दांचा उपयोग करून वाक्य तयार करू शकतो, त्यातला आनंद घेऊ शकतो. 8वी कृती आहे विरुद्धार्थी शब्द लिहा. अवरोह, अर्थात
आरोह हा त्याचा विरुद्धार्थाचा शब्द आहे. अल्पायुषी, दीर्घायुषी, सजातीय, विजातीय, दुमत, एकमत, नापीक, सुपीक. आता आपण या पाठातील जो स्वमताच्या कृती आहेत तर त्या पाहूया. प्रश्न 9 आहे स्वमत आणि याच्यामध्ये कृती दिलेली आहे. लेखकाने खनपटीला बसलेल्या माणसाशी कलप लावण्याबाबत केलेल्या विनोदी चर्चेबाबत तुमचे मत लिहा. फार छान आपण उत्तर याचं लिहू शकतो. पहा, याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. काळे केस या लघुनिबंधात लेखक ना.सी. फडके यांनी विनोदी शैलीत स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांबाबत विचार मांडले आहेत. एकदा एक गृहस्थ लेखकाला थोडेही विषयांतर करू न देता खनपटीलाच बसला. केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली ते सांगा, असा त्याचा प्रश्न होता. लेखकाने त्याची थट्टा करीत केसांच्या रंगाबद्दल चर्चा केली. या चर्चेतून मला लोकांच्या स्वाभाविक वृत्तीची जाणीव झाली. लोकांना नेहमी आपण तरुणच राहावे असे वाटत असते. यासाठी पांढऱ्या झालेल्या केसांना कलप करून ते काळे करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असतात. आपण म्हातारे नसून अजूनही तरुण आहोत हे दाखविण्याचा त्यांचा उद्देश असतो. खरे तर वाढत्या वयाबरोबरच काही नैसर्गिक गोष्टींचा स्वीकार करण्याची आपली मानसिकता हवी. वय वाढले की केस पांढरे होणे हे आपण टाळू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला या नैसर्गिक बदलाचा सामना करावाच लागणार आहे. या वास्तवाची जाणीव आपण ठेवायला हवी. यासाठी आपण विद्यार्थी दशेत असतानाच भव्य दिव्य स्वप्न पाहिले पाहिजे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिले पाहिजे. ध्येय पूर्ण करण्याचा मिळणारा आनंद घेतला पाहिजे. जे आपल्याला आवडते, जी गोष्ट करण्याची आपल्यात क्षमता आहे ती गोष्ट आपण करायला हवी. ध्येयवादी वृत्ती असेल तर चिकाटीने आपण ध्येयापर्यंत पोहोचतोच. आपल्याला आपले कर्तृत्व सिद्ध करता येते, यश कीर्ती मिळते, इच्छा पूर्ण झाल्याचे समाधान मिळते. आपल्या कर्तृत्वामुळे लोक आपल्याला नेहमीच तरुण समजतील. मिळणारा मान सन्मान आनंद देईल. मनाला मिळणारे समाधान मन चिरतरुण ठेवेल. त्यामुळे केस पांढरे होण्याचे दुःख काहीच वाटणार नाही असे मला वाटते. अशा पद्धतीनं या कृतीचं उत्तर आपण लिहायचं आहे. याच्यामध्ये स्वमताची कृती आहे. परगावी गेल्यानंतर लेखकाला आलेला अनुभव तुमच्या शब्दांत लिहा. याचं उत्तर या प्रकारे लिहिता येईल. काळे केस या लघुनिबंधात प्रसिद्ध लेखक ना.सी. फडके यांनी परगावी गेल्यानंतर येणारा अनुभव मांडला आहे. लेखकांना व्याख्यानांच्या निमित्ताने परगावी जाण्याची संधी मिळायची. तिथे गेल्यावर जुन्या परिचयाचे, लहानपणी वर्गात असलेले, त्यांच्याशी खेळले बागडलेले लोक भेटत असत. अर्थातच भेटीनंतर जुन्या आठवणींना उजाळा मिळायचा. एकमेकांची विचारपूस केली जायची. कोण कोण काय काय करतो या माहितीची देवाणघेवाण व्हायची. एकमेकांच्या सुखदुःखाची चर्चा व्हायची. लेखकांची वय होऊनही त्यांचे केस अद्याप काळे कसे असा प्रश्न त्यांच्याकडे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनात यायचा. लोकही त्यांना केसांच्या काळेपणावरून प्रश्न विचारत असत. त्यातून वय जाणून घेण्यापेक्षा एक वेगळाच हेतू त्यांच्या मनात असे. बरेच जण केस काळे करण्यासाठी कलप लावतात, पण त्यांचे हे प्रयत्न अपयशी ठरतात. काही केल्या त्यांना आपले वय लपवता येत नाही. आपल्या पांढऱ्या केसांची त्यांना लाज वाटू लागते. म्हातारपणाची खंत वाटते. लेखकाच्या एका स्नेहाची अशी स्थिती झाली होती. त्यामुळे लेखकाने केस काळे करण्यासाठी केलेली युक्ती जाणून घेण्याची त्याची तीव्र इच्छा होती. हे कुतूहल शमविण्यासाठी तो लेखकांच्या खनपटीलाच बसला होता. लेखकानेही थट्टा करीत त्याची बोलवण केली. आता प्रश्न ही कृती आहे. प्रत्येकाची विचार करण्याची सवय आणि वेळ स्वतंत्र असते याबाबत तुमचा विचार स्पष्ट करा. याचं उत्तर याप्रमाणे आपण लिहायचं आहे. काळे केस या लघुनिबंधात प्रसिद्ध लेखक ना.सी. फडके यांनी त्यांच्या विचार करण्याच्या सवयी व वेळेबद्दल मत मांडले आहे. लेखकाप्रमाणेच मीही विचार करण्याची सवय व वेळ याबाबत चिंतन केले. व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीप्रमाणे प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगवेगळी असते. मला रोज पहाटे उठून व्यायाम करण्याची आवड आहे. त्यानंतर मी एकाग्रतेने दररोजचा अभ्यास करतो. केलेला अभ्यास माझ्या आवडीने व रोजच्या सवयीप्रमाणे होत असल्यामुळे माझ्या चांगला लक्षातही राहतो. अभ्यासातील सातत्यामुळे मला कधीही सकाळी लवकर उठण्याचा, व्यायाम करण्याचा, अभ्यास करण्याचा त्रास होत नाही. उलट मन व तन दोन्ही ताजेतवाने असतात. यावेळी मी करीत असलेली प्रत्येक गोष्ट मनापासून होते. माझी मोठी बहीण माझ्याहून वेगळी आहे. तिला बुद्धिबळाची आवड आहे. नित्यनेमाने रोज रात्री ती बाबांबरोबर बुद्धिबळ खेळते. रात्री 12 वाजेपर्यंत ती शांतपणे अभ्यास करते. वर्गातील नेहमी पहिली येते. तिला कधीही रात्रीच्या जागरणाचा त्रास होत नाही. दिवसभर ती नेहमीच उत्साही असते. माझा राजेश नावाचा मित्र व त्याच्या अभ्यासाची पद्धत वेगळीच आहे. त्याला गाणी ऐकत अभ्यास करायला खूप आवडते. गाणे ही त्याची आवड आहे. त्याच्या अभ्यासात या गाण्याचा त्याला अडथळा येत नाही. त्याच्या अभ्यासातील प्रगतीही खूप चांगली आहे. यावरून मला असं वाटतं की प्रत्येकाची विचार करण्याची वेळ, सवयी वेगवेगळ्या असतात.
विद्यार्थी मित्र हो, काळे केस या पाठाचा स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये इथे पूर्ण केलेला आहे.